हाय सर्वांना. तर आज आहे ना, म्हणजे आषाढ महिना चालू आहे, तर म्हटलं आज नैवेद्य देऊन देऊ, कारण की दादा आलेला आहे, मला पण वेळ होता. मग नैवेद्य केले पटकन. परत लॉन्ड्रीमध्ये पण जायचं होतं, ते पण कपडे करून घेऊन आले. ताईंनी बघितलं की मी घेतले, मग त्यांनी पण आणले. आणि हे बघा इथं टाकले आम्ही ते ड्रायक्लिंगला. आणि तिथून परत मग किराणा दुकान पण होतं, म्हटलं इथंच नारळ घेऊन घेऊ आपण. तिथं परत पाण्या पावसाचं कुठं घ्यायचं, पाऊस पण जरा चालूच होता. नारळ घ्यायला गेले, पण बरंचसं सामान घेऊन आले तिथून. वंशूला खायला आणलं जरा वेगळं. परत ते बहुतेक गव्हाच्या लाह्या होत्या त्या आणल्या. आणि ट्रॅफिक तर एवढी होती ना संध्याकाळची रस्त्यावर, आणि पावसा पाण्याचं एकदम हळू असं सगळे. आणि त्यात आमचं चालली होती जरा मजा मस्ती. हम बोली भंगार लग रहा है. म्हणजे काय झालं माहिती का, जसा अवतार होता ना तसंच गेले मी, कारण की खूप वेळ होणार होता, उशीर पण झाला, वंशू झोपले, त्यामुळे मग मी तसंच गेले. म्हणून मी म्हटले की हांबोतीची भंगार लग रे. आणि आलो मग शेवटी बस स्टॉपला हे लोहगावच्या लक्ष्मी आईचं मंदिर. तर जास्त दिवस झालेले नव्हते आषाढ चालू होऊन, त्यामुळे ना एवढी गर्दी पण नव्हती. आणि आतमध्ये ना त्यांनी कलर दिलेला होता, त्यामुळे त्यांनी ना बाहेरच आम्हाला नैवेद्य ठेवायला लावले. आणि नारळ घेतलं. आता नारळ मी कुठं फोडणार ना, म्हणजे ते एक दादा होता, त्याला म्हटलं मला नारळ फोडून दे. नारळ फोडून दिलं त्याने. तिथं पण आधी नैवेद्य ठेवले. आणि त्याच्यात काय झालं माहिती का, आधी देवीला ठेवायच्या असतात, नंतर इथं ठेवायच्या असत्या. मला काही माहीत नाही एवढं, मी पण तिथं ठेवले. मग ते बोलायला आले की काही नाही, श्रद्धा महत्त्वाची असते. हे बघा आतमध्ये जाऊच दिलं नाही, कारण की इथं खाली सगळं आहे ना, तिथं कलर दिलेला होता. ताई बोलल्या की जाऊ दे आता असू दे. आणि इथंच खालीच मग पुढं समोर तिथं मंदिराच्या, म्हणजे जिथून एंट्री करतो ना आपण, तिथंच मग ते नैवेद्य सगळ्यांनी ठेवले. आधी पण 2-3 बायका आल्या होत्या, त्यांनी पण तिथंच ठेवले. म्हटलं मग आता आपण पण तिथंच ठेवून देऊ. कोणी कोणी दही भात वाहतं, कोणी कोणती शेवया वगैरे. इकडं बरंचसं काही काही बघायला भेटतं बरं का, पण आमच्या इकडं जसं आहे तसंच मी इकडं पण केलं. मग डाळ भात भजे कुरडई आणि चपातीचं, म्हणजे असं नैवेद्य होता तो. तर तो ठेवला. 21 नैवेद्य दिले मी, कारण की प्रत्येक वेळेस 7-7 दर मंगळवारी देण्यापेक्षा म्हटलं आपल्याला जमणार नाही. तर 21 मी करून नेले डायरेक्ट ते. आणि तिथं वाहिले, पूजा वगैरे झाली. आणि मग तिथून निघालो आम्ही घरी यायला. उशीर तर एवढा झाला होता ना, आणि बाहेर गेलं का वेळ पण समजून येत नाही बरं का आपल्याला, किती वेळ झाला आहे. आम्ही तर नुसतंच टाईमपास चाललेला सारखं झालं आमचं त्या दिवशी. मग येताना तिथं फ्लावर पण विकायला होते, तर मी मावशीनं होते ते केवढ्याला दिला काय दिला. तर म्हणे अगं बाई 50ला विकले, आज तर तुला 30ला देते. मग माझं असं काही नसतं बरं का. आणि शेतकरी होत्या त्या ताई, त्यामुळं मावशी, त्यामुळे मी घेऊन घेतला तो. आणि डॉक्टरांना खूप फ्लावर आवडतो. मग ते झालं आणि निघालं मग आम्ही पाणीपुरी खायला. पाणीपुरी म्हणजे गावात गेलं आणि पाणीपुरी खाल्ली नाही असं कधीच होत नाही. आता जर त्या ताईंच्या आयुषने जर व्हिडिओ बघितला तर ते लगेच ताईंना बोलणार बरं का. म्हणजे एवढी फेवरेट आहे ना माझी ती पाणीपुरी. चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. श्री स्वामी समर्थ.